मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि आपण व्यवसाय चालू करत असताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. तर आपण आज शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शेळीपालन करताना तुमचा शेड कसा असायला पाहिजे किंवा तुमचा शेड कसा असायला नको याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला आपण आमच्या प्रक्षेत्रावरचे जे शेड आहेत ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की तुम्ही शेड कसे बांधायला पाहिजेत. चला, सुरुवातीला तुम्ही बघू शकताय जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचीवरती हा जो शेड आहे तो बांधलेला आहे. त्यानंतर आतमध्ये बघू शकता, आतमध्ये आपण कोबा केलेला आहे आणि या कोब्याला थोडासा स्लोप आहे, जेणेकरून पावसाचे पाणी किंवा तुम्ही शेड धुतल्यानंतर किंवा शेळ्यांनी वगैरे लघवी केल्यानंतर ती व्यवस्थित वाहून जाईल किंवा एका ठिकाणी पाणी साचून राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण शेळ्यांना चारा खाण्यासाठी किंवा खाद्य खाण्यासाठी आपण जी गव्हाणे किंवा आपण पाठरी सुद्धा म्हणतो ती आत शेडमध्ये ठेवलेली आहेत. आतमध्ये बघा, शेडमध्ये बघा तुम्ही, शेडची उंची जवळजवळ 12 फूट किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, जेणेकरून या शेडमध्ये हवा खेळती राहील. पत्रा आता सध्या थंडी असल्यामुळे आपण लावलेला आहे, तर इतर वेळेला आपण तो काढून ठेवतो जेणेकरून हवा खेळती राहील. तर हा एकूण 100 शेळ्यांच्या कपॅसिटीचा हा शेड आहे. तर असे आमच्याकडे एकूण जवळजवळ 15 शेड आहेत. तर एक मोठा 1000 कपॅसिटीचा शेड आहे. सुरुवातीला याची सुरुवात कशी झाली किंवा हे इतकं मोठं प्रक्षेत्र तयार करणं काही सोपी गोष्ट नव्हती. याची सुरुवात करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला किंवा त्या अडचणी आल्या याबाबतची आम्ही एक मुलाखत घेतलेली आहे. ती तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. जर तुम्ही यूट्यूबवरती डॉक्टर उपाध्ये साहेब इंटरव्ह्यू असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ पाहता येईल. तर बाहेर बघू शकता पूर्ण जाळीचे कुंपण केलेलं आहे. खरं तर हा अर्धबंदिस्त शेड आहे. आमच्या दिवसभर शेळ्या चरायला जातात. यामध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही हा 50 बाय 60चा जरी शेड असला तरी यामध्ये 100 शेळ्या आरामात राहू शकतात. आणि यामध्ये आम्ही 2 कंपार्टमेंट केलेले आहेत, जेणेकरून 50-50 जरी शेळ्या दोन्हीकडे बाजूला ठेवल्या तरी काही अडचण येणार नाही. बाहेरच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले आहे व त्यावरती शेडनेट लावलेला आहे, जेणेकरून थंडीमध्ये शेळ्यांना थंड हवा किंवा जरी वारा सुटला तरी वाऱ्यांपासून शेळ्यांचं संरक्षण व्हावं याकरिता. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की तुम्ही शेड कसा बांधायला पाहिजे. हे झालं मित्रांनो आमचा 60 वर्षापासून हा फार्म आहे, म्हणून आम्ही बांधलेला हा शेड आहे. जर तुम्ही नवीन सुरुवात करताय तर सुरुवातीला तुम्हाला आर्थिक नियोजन करणं हे खूप गरजेचं असतं. तर या वेळेला तुम्ही 2-4 लाख रुपये त्या व्यवसायात गुंतवणं शक्य नसतं किंवा गुंतवूही नये तुम्ही. तर त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी निवारा उभा करायचा आहे, इमारती बांधायच्या नाहीत. मित्रांनो, शेळीपालन करत असताना आपला उद्देश स्पष्ट असला पाहिजे. आपण चारा उत्पादन किंवा चांगले पशुधन याच्या व्यतिरिक्त इतर जो खर्च करणार आहे तो आपला कमीत कमी असला पाहिजे. तर आपण शेड बनवताना आपल्याला छप्पर, भिंती आणि जमीन या 3 गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही जमीन निवडताना खडका, मुरमाची आणि थोडीशी उंचीवर असणारी जमीन निवडा, जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही किंवा साईडला तुमच्या पाण्याचा जरी एरिया असला तरी पर्क्युलेशन होऊन जास्त गारवा तुमच्या शेडमध्ये तयार होणार नाही. शेडचं जे छप्पर आहे ते तयार करत असताना तुम्ही जुने सिमेंटचे पत्रे सुद्धा वापरू शकता, जे तुम्हाला कमी किमतीत मिळतील, किंवा तुम्ही बांबू किंवा झावळ्या असतील किंवा ऊसाचा पाला त्याचा वापर करून बनवू शकता. आणि भिंती सिमेंटच्याच भिंती बांधाव्यात असं काही नाही. त्या ठिकाणी तुम्ही बांबूचा वापर करू शकता किंवा मोठी जाड जाळी जरी वापरली त्याच्यानंतर थोडं जाड असणारं शेडनेट वापरून तुम्ही तुमचा शेड बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी खर्चात तुम्ही शेड तयार करू शकता. फक्त शेड बांधताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की तुमचा शेड जो आहे त्याची लांबी पूर्व पश्चिम ठेवा, जेणेकरून डायरेक्ट सूर्यप्रकाश तुमच्या शेडमध्ये येणार नाही आणि तुमच्या शेडमध्ये हवा खेळती राहील. तुम्ही ज्या वेळेला गव्हाणे घेणार आहात त्यावेळेला भारीत जास्त किमतीची सिमेंटची गव्हाणी घेण्याची काही गरज नाही. सुरुवातीला तुम्ही प्लास्टिकची गव्हाणी जी बाजारात मिळतात त्यांचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे तिथेही तुमचा खर्च कमी होईल. तर उरलेला जो पैसा आहे तो तुम्ही तुमच्या पशुधनासाठी लागणारा जो चारा आहे किंवा जे पशुखाद्य लागतं
ते पशुखाद्य खरेदी करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी तुम्ही त्या पैशाचा वापर करा. आपलं शेळीपालन व्यवसाय हा तुमच्याकडे किती भारी इमारत आहे किंवा तुम्ही त्यात किती पैसे गुंतवलेत याच्यावरती अवलंबून नसतं, तर तुम्ही तुमच्या शेळ्यांना, मेंढ्यांना चारा किती चांगल्या प्रतीचा देता, त्यांची काळजी किती चांगल्या प्रकारे घेता किंवा तुमचे पशुधन किती चांगले आहे यावरती अवलंबून असतो. तर मित्रांनो, तुम्ही कमीत कमी पैशात तुम्ही शेडचं जे बांधकाम करू शकता, शेड तुमचा उभा करू शकता. ज्यावेळेला तुमच्याकडे पैसे येतील, त्यात शेळीपालनातून तुम्हाला तुमच्या व्यवसायातून ज्यावेळेला नफा यायला चालू होईल, त्यावेळेला तुम्ही नक्कीच तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही त्यानंतर शेड बांधू शकता. पण सुरुवातीला ह्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवणे आपण टाळले पाहिजे आणि तोच पैसा आपण इतर गोष्टींमध्ये वापरला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओज, नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पशुधनाची काळजी घ्या. धन्यवाद.